नमस्कार, स्वराज माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज अकोले तालुक्याच्या अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षाची आज निवड आहे आणि यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। काही दिवसापूर्वी बाळासाहेब वडजे यांच्यावरती अविश्वास ठराव संमत झाला आणि त्यानंतर सोनाली नायकवाडी कुठेतरी एकतर्फी नगराध्यक्ष होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु काल 2 दिवसापूर्वी वैभव पिचड यांनी वैष्णवी धुमाळ यांचा अर्ज भरला आणि या निवडणुकीमध्ये मात्र आता चुरस निर्माण झालेली आहे। आणि काल वैभव पिचड यांच्या भाजप कार्यालयामध्ये काही भाजप कार्यकर्त्यांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की हे उमेदवार आपण निवडून आणलेले आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं। यामुळे तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी लावलेला आहे आणि दोनही उमेदवार हे तुल्यबळ आहेत। अर्थात वैभव पिचड यांच्याकडे भाजपचे 4 आणि काँग्रेसचा 1 असे 5 मतदार आहेत, तर सोनाली नायकवाडी यांच्याकडे भाजप राष्ट्रवादी शिंदे गट आणि शिवसेना यांचे मिळून 12 नगरसेवक आहेत। त्यामुळे यात पारडं नक्की जड कुणाचं हे काही वेळा तर स्पष्ट होणार आहे। परंतु आज अकोले तालुक्याला मात्र उत्सुकता लागलेली आहे की या नगरपंचायतवरती झेंडा काही झालं तरी भाजपचाच फडकणार आहे, परंतु नक्की झेंडा कुणाचा हे पाहण्यासाठी आज अकोलेकर सज्ज झालेले आहे आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या बंदोबस्तामध्ये पोलीस संरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सर्व कार्यकर्ते आणि यांच्यामध्ये कुठलाही वादविवाद होऊ नये यासाठी प्रशासनही सज्ज झालेलं आहे। आता सकाळचे 9:15 वाजलेले आहे, अजून 1 तास निवडणुकीला बाकी आहे, तरी सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आणि या नगरपंचायत जवळ येणारे रस्ते हे पूर्ण बंद करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे। काही वेळातच कळणार आहे 1 ते 1.5 तासामध्ये की अकोले नगरपंचायतवर नक्की झेंडा कुणाचा असणार। स्वराज माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर।